मढी घाटात दरोड्याच्या तयारीत असलेले सर्राईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद. टोळीतील 4 आरोपी स्थानिक गुन्हा शाखेकडून ताब्यात. अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्ह्याचे अनुषंगाने वेळोवेळी पेट्रोलिंग करून गुन्हा रोखण्याबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार श्री किरण कुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार विजय पवार, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, सागर ससाने, बाळासाहेब गुंजाळ, चालक चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करून दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्ह्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करून गुन्हे रोखण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते. पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत मढी यात्रा बंदोबस्त व दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील इसम नामे आकाश मोहन डुकरे, विकास दत्तू मस्के हे त्याच्या इतर 4 ते 5 साथीदारांसह मढी ते पाथर्डी जाणाऱ्या रोडवर मढी घाटामध्ये रोडवर थांबून सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ बातमीतील नमूद ठिकाणी मढी ते पाथर्डी रोडवर मढी घाटामध्ये रोडच्या कडेला अंधारात काही इसम संशयितरित्या हातामध्ये हत्यारे घेऊन उभे असल्याचे दिसून आले. तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून 4 इसमांना ताब्यात घेतले व इतर इसम पळून गेले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव आकाश मोहन डुकरे, विकास उर्फ सुनील दत्तू म्हस्के, आदित्य दीपक बोरकर, शरद श्रीरंग जाधव असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांना पळून गेलेल्या इसमांचे नाव गाव विचारले असता त्यांनी काही एक माहिती सांगितली नाही. नमूद इसमांची पंचासमक्ष झडती व गाडीची झडती घेतली असता त्यांच्या कब्जातून खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला आहे. 12,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल, 1 स्क्रूड्रायव्हर असा एकूण 12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी नामे आकाश मोहन डुकरे याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी नामे विकास उर्फ सुनील दत्तू मस्के याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी नामे आदित्य दीपक बोरकर याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. वर नमूद ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करून त्यांच्या विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाणे येथे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करत आहे.